नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजची रेसिपी दिसते ना, एकदम यम्मी डिलिशियस आणि टेस्टी असा चिकन पुलाव, आणि तोही अगदी झटपट, कमी वेळात आणि एकदम चविष्ट. तर बघा, एकदम मस्त दिसतोय आणि चवीला सुद्धा असाच लाजवाब आहे. आणि जर तुम्ही एकदम घाईमध्ये असाल तर झटपट हा तुम्ही पुलाव बनवू शकता, किंवा कोणी पाहुणे आले त्यावेळेला सुद्धा बनवू शकता आणि एकदम मस्त लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी तेल तापायला ठेवलेलं आहे 3 ते 4 चमचे. आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा जिरा. जिरा व्यवस्थित आपल्याला गरम होऊन द्यायचा आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत खडे मसाले. एकदम सोपी रेसिपी आहे. तर आता यामध्ये मी घालते खडे मसाले. त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत तेजपत्ता 2-3. हे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा. तर कांद्याची क्वांटिटी मी जास्ती घेतलेली आहे. 3 ते 4 चमचे 3 ते 4 कांदे मी यामध्ये वापरलेले आहेत. तर कांदे बघा, अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, कांद्याने व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा व्यवस्थित लाल होत नाही आणि याची क्वांटिटी कमी होत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे 5 मिनटं. हे बघा, कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये मी घालते 1 ते 1.5 चमचा आले लसूणची पेस्ट आणि याला व्यवस्थित परतून घेते. अशा प्रकारे आपण चिकन पुलाव बनवू शकतो आणि आपल्या चॅनलवरती पुलावच्या रेसिपीज उपलब्ध आहेत, तर नक्कीच एकदा चॅनलला व्हिजिट द्या. आता यामध्ये मी घालते चिकन मसाला, आणि यामध्ये आपण बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला वापरत नाही आहोत, तरीसुद्धा याची चव एकदम भन्नाट होते. तर आता यामध्ये मी घालते 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आता यांना मी परतून घेते व्यवस्थित. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी यामध्ये लाल तिखट घालून याला परतून घेते व्यवस्थित. आणि याचसोबत आपल्याला हळदसुद्धा यामध्ये घालायची आहे. तर मी विसरलेली, तर मी नंतर यामध्ये हळद घालत आहे. हे बघा, अशा प्रकारे आता मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. थोडीशी मी यामध्ये हळद घालते आहे, अर्धा चमचा, आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेते. आणि यामध्ये जे आपण वाटण करून घालणार आहोत, तर त्यामध्ये मी 2 हिरवी मिरची, त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे मुठीभर पुदिना, मुठीभर कोथिंबीर, त्यानंतर 7-8 पाकळ्या लसूण घालते. त्यानंतर यामध्ये मी घातलं आहे अर्धा ते 1 इंच आलं, आणि या सर्वाला थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. तेच वाटण यामध्ये आपण घालून घेऊयात. अशा प्रकारे जेव्हा आपण वाटण करून पुलाव बनवतो ना, तर एकदम मस्त होतो, यम्मी आणि टेस्टी असा लागतो. तर बघा, आता व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, मसाले परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी घालते टोमॅटो मी एक बारीक चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे, आणि याला व्यवस्थित परतून घेते यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे. तर मसाले आपले व्यवस्थित परतले गेलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, यांना चिकन घालायचं आहे यामध्ये. तर मी पाव किलोच फक्त चिकन वापरलेलं आहे. तर पाव किलो चिकन मी यामध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित परतून घेते यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे चिकन व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे ना, आपल्याला याला झाकण ठेवून एक 5 मिनटं स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाले आहेत ते चिकनमध्ये पूर्ण आतपर्यंत जातील आणि चिकनची सुद्धा चव वाढेल, फ्लेवर वाढेल. तर झाकण ठेवून मी 5 मिनटं शिजवून घेते. हे बघा, आता 5 मिनटं आपले झालेले आहेत. तर बघा, चिकन व्यवस्थित मसाले चिकनमध्ये आतपर्यंत गेलेले आहेत आणि मसालेसुद्धा व्यवस्थित परतले गेलेले आहेत. तर या स्टेजवरती बघा, आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालतोय पाणी. तर मी यामध्ये 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. जेवढा आपण तांदूळ घेऊ त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे.
तर यामध्ये मी पाणी घालते बघा. तरी बघा किती मस्त आलेली आहे आणि जेवढं दिसायला मस्त दिसतोय तर तेवढाच चवीला सुद्धा स्वादिष्ट आहे. जर आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल किंवा एकदम चांगलं काही खावं असं वाटत असेल कमी वेळामध्ये आणि बनवायचं सुद्धा झंझट नाही हवं असेल, तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. तर आता यामध्ये बघा मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा अशा प्रकारे आता झाकण ठेवून याला काय करायचं आहे ना, उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. हे बघा आता मस्त उकळी आलेली आहे. या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये बासमती तांदूळ घालायचा आहे. तर मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि त्याला मी अर्धा तास पहिलाच स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिला होता. तर हे तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही तांदळाचं बनवू शकता, पण बासमती तांदळाने याची खुशबू आणि याचा लूक एकदम मस्त येतो. तर बघा मी तांदूळ यामध्ये घातलेला आहे व्यवस्थित. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती याला शिजून द्यायचं आहे. तर याला कम से कम 10 मिनिटं आपल्याला स्लो फ्लेमवरती शिजायला लागतात. हे बघा 10 मिनिटाच्या नंतर आपला पुलाव, चिकन पुलाव एकदम तयार झालेला आहे आणि दिसतोय ना एकदम यम्मी. हे बघा किती मस्त दिसतोय आणि चवीला सुद्धा तितकाच डिलिशियस आहे. तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा अशा प्रकारे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशाच रेसिपी तुम्हाला पाहायला मिळाव्यात, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.